तुम्हाला असं वाटतं कुठेतरी की मनोज जरांगेंचं जे आंदोलन होतं खास करून आरक्षणासंदर्भातलं ते वाशीत एकदा वायानेच झालेलं होतं? एकनाथ शिंदेने फसवलंय, सरकारला फसवलंय 100% खरंय. ते मला म्हणत होते माझ्या बाजूला 200 वकील आहेत. कदाचित त्या 200 वकिलांनी मनोज जरांगेला फसवलं असेल, त्यांची दिशाभूल केली असेल, त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेतला असेल, अशी एक शंका आहे. आणि दुसऱ्या अनेक शंका आहेत. त्यामुळे फक्त फसवल्या गेलंय हे 101% खरंय. कुणी फसवलंय, कोण मॅनेज झालंय आणि कुणी त्याचा गैरफायदा घेतलाय हा प्रश्न अनुत्तरित राहतो. 1.5 वर्षानंतर मला उत्तरं द्यावीत सगळ्यांनी की अधिसूचनेचं काय झालं, वट हुकूम का निघाला नाही आणि मराठ्यांना आरक्षण का लागू झालं नाही आणि तुम्ही वाशीतून परत का आलात. आणि पुन्हा मुंबईला मग कशासाठी गेलेले होते? मग पुन्हा मुंबईला गेल्यानंतर सुद्धा आता या GR जे ओबीसी महासंघाचे अध्यक्ष आहेत बबनराव तायवाडे यांनी 1.5 महिन्यानंतर म्हणजे 2 सप्टेंबर नंतर 1.5 महिन्यानंतर त्यांनी जी माहितीच्या अधिकारात किंवा सरकारी दस्तऐवज मागितला त्याच्यामध्ये फक्त 73 अर्ज आलेले आहेत मराठवाड्यात 8 जिल्ह्यात आणि 27 प्रमाणपत्र मिळालेले आहेत. जर मराठा समाजाला आरक्षणासाठी एवढा लढा चालू आहे तर झिंबड पडली असती ना, हजारो नाही लाखो अर्ज गेले असते ना. आणि या लाखो अर्जांमध्ये काही लाख प्रमाणपत्र 1.5 महिन्यात वितरित झाले असते ना. असं का झालं नाही याची उत्तरं त्यांनी दिली पाहिजेत, सरकारनं दिली पाहिजेत. आणि जे समर्थक आहेत किंवा जे त्यांचा सल्लागार आहेत मनोज जरांगेचे त्यांनी समोर येऊन सांगितलं पाहिजे का मिळत नाहीये.